व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. काल आपण बोनस मार्क बद्दल बघितलंय. खूप मुलांचे कॉलवरती क्वेश्चन्स होते की सर टॉप इंजिनिअरिंग कॉलेजला नेमकं ऍडमिशन कसं होतं, आम्हाला मॅनेजमेंट कोटीने ऍडमिशन घ्यायचं ते कसं होणार आहे. त्याच्यासाठी आपण आज डिटेल व्हिडिओ घेऊन आलो की टॉप इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोटा मधून ऍडमिशन नेमके कसे होतात, त्याचे फी स्ट्रक्चर, त्याच्या किती सीट्स असतात हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्यात पहिले बघायला झालं तर मॅनेजमेंट कोटा आणि ILS राऊंड मध्ये खूप लोकांचं कन्फ्युजन आहे की ILS सीट वेगळ्या आहेत आणि मॅनेजमेंट सीट वेगळ्या आहेत. तर हे काही वेगळं नसून सोप्या भाषेत त्याला मॅनेजमेंट सीट म्हटलं जातं आणि जर टेक्निकल टर्म मध्ये बघायला झालं, ऑफिशियल टर्म मध्ये त्याला इन्स्टिट्यूट लेवल म्हटलं जातं. आता इन्स्टिट्यूट लेवलचे सीट काय असतात ते आपण पुढे बघणार आहोत. या ज्या जागा आहे या पूर्णपणे कॉलेज, या ज्या जागा असतात या पूर्णपणे कॉलेज कडून भरल्या जातात. यामध्ये 15% जागा अवेलेबल असतात. या 15% मध्ये ह्या ज्या जागा आहेत त्या प्रायव्हेट कॉलेजला असतात. इथं मिस्टेक आहे टायपिंग मध्ये, इथं ऑटोनॉमस कॉलेजेस लिहिले, बट हे जागा ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस दोन्ही कॉलेजला अवेलेबल आहेत. सो फक्त गव्हर्नमेंट कॉलेजला या जागा अवेलेबल नाहीये. जर तुम्हाला याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल ना की कोणत्या कॉलेजला किती जागा आहे, त्याच्यानंतर 5% एक्स्ट्रा जागा असतात, 15% प्लस 5% पण असतात, तर या कोणत्या याच्यासाठी असतात त्याची डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल ना, स्क्रीनवरच्या नंबरला तुम्ही कॉल करून विचारू शकता. आता नेमकं मी मागच्या व्हिडिओ स्लाइडलाच कव्हर केलंय. मॅनेजमेंट कोटा आणि ILS सीट सेम आहेत. टोटल 15% जागा आहे. गव्हर्नमेंटच्या कॉलेजेसमध्ये या जागा ऍप्लिकेबल नाहीये. जर तुम्ही सुद्धा अजून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलेलं नाहीये एनरोल इंजिनिअरच्या, तर व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करून ठेवा, कारण असे अपडेट्स आम्ही व्हॉट्सअप ग्रुपला पोस्ट करतो आणि त्याच्यावरती CET सेल, IL राऊंड, फी स्ट्रक्चर, कॉलेजची माहिती सगळं त्या व्हॉट्सअप ग्रुपला दिलं जातं. तुम्ही त्याला लगेच जॉईन करून ठेवू शकता. आता जर आपण एक्झाम्पलसाठी आपण VIT कॉलेजचे एक्झाम्पल बघणार आहोत. त्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकता की VIT कॉलेजचं आपण इंटेक दाखवलंय. VIT कॉलेजचं जर कॉम्प्युटर ब्रांचचं बघायला झालं तर 720 हा सँक्शन इंटेक आहे. त्याच्यापैकी 15% जागा इन्स्टिट्यूट लेवलच्या सीट असतात. राहिलेल्या 5% जागा NRI सीट्स असतात. त्याच्यामध्ये 15% मध्ये तुम्ही प्रत्येक ब्रांचचं कॅल्क्युलेट करून आपण दाखवलेलं आहे. याच्यामध्ये AIML, त्यानंतर AIDS, सॉफ्टवेअर, डेटा सायन्स, मेकॅनिकल, ENTC या ब्रांचेस इन्क्लूड केलेल्या नाही आपण. जर तुम्हाला या ब्रांचेस बद्दल माहिती करायची असेल तर स्क्रीनवर आमच्या मेंटर्सचे नंबर आहे, तुम्ही आमच्या मेंटर्सला कॉल करून विचारू शकतात. जर तुम्हाला NRI बद्दल, NRI सीटची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा आमच्या मेंटर्सला कॉल करू शकतात. याचं फी स्ट्रक्चर नेमकं काय राहणार आहे हे ऑफिशियली आउट झालेलं आहे VIT कडून. ते काय राहणार आहे ते तुम्ही आमच्या मेंटर्सला कॉल करून विचारू शकतात. असंच PICT कॉलेजला सुद्धा या जागा अवेलेबल आहे. तुम्हाला जर त्याची सुद्धा माहिती पाहिजे असेल तर आमच्या मेंटर सोबत कनेक्ट करा. जर तुम्ही सुद्धा अजून फक्त तुमचा CETचा स्कोअर कॅल्क्युलेट केलाय, पर्सेंटाईल किती येणार प्रेडिक्ट केलं नसेल, तर एनरोल इंजिनिअरचं पर्सेंटाईल प्रेडिक्टर हे लाईव्ह आहे. तुम्ही स्क्रीनवर लिंक दिलेली आहे, त्याच्यावरती जाऊन किंवा मी डिस्क्रिप्शनला लिंक देणार, त्याच्यावरती जाऊन तुम्ही पर्सेंटाईल प्रेडिक्ट करून घ्या. तुम्हाला फक्त तुमची एक्झाम डेट, तुमचा स्कोर आणि तुमची शिफ्ट हेच एंटर करायचंय. तुमचा पर्सेंटाईल त्याच्यावरती प्रेडिक्ट होऊन जाईल, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की तुम्हाला किती पर्सेंटाईल येऊ शकतो आणि कोणत्या कॉलेजला तुमची ऍडमिशन होऊ शकतं. जे प्रीमियम काउन्सिलिंग बॅच आहे एनरोल इंजिनिअरची ती ऑलरेडी चालू झालेली आहे आणि एक बॅच ही अपकमिंग डेज मध्ये चालू होणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला नेमकं काय मिळणार आहे, नेमकं तुम्हाला सगळ्या कॅप राऊंडचा गायडन्स, स्पॉट राऊंड आणि ILS राऊंड ज्याचा आपण आज व्हिडिओ बनवतोय त्याचं पूर्ण गायडन्स तुम्हाला दिलं जाणार. कम्प्लीट कॉल सपोर्ट दिलं जाणार आहे. कस्टमाइज ऑप्शन फॉर्म दिले जाणार आहे 4 राऊंडसाठी आणि खास म्हणजे कम्प्लीट लाईव्ह सेशन तुमच्यासोबत होणार आहे 1 to 1, ज्याच्यामध्ये तुम्ही आणि तुमचे पॅरेंट डायरेक्टली मेंटर सोबत डाऊट क्लिअर करू शकतात. पूर्ण एंड टू एंड ऍडमिशन सपोर्ट राहणार आहे. डेडिकेटेड मेंटर टीम राहणार आणि कॉलवरती तुम्हाला सपोर्ट मिळणार आहे. तर याच्यावरती असं नाही की व्हॉट्सअप मेसेजवरती तुम्हाला 24 तासामध्ये रिप्लाय दिला जाईल. तुम्हाला कॉल करायचा आहे, कॉलवरती तुमचे डाऊट्स क्लिअर होतील. तुम्हाला सुद्धा या पर्सनलाइज काउन्सिलिंग बॅच मध्ये एनरोल करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर दिलाय, तर त्या बॅच मध्ये जाऊन तुम्ही एनरोल करू शकतात. ही बॅच 1 to 1 असल्यामुळे, म्हणजे पर्सनलाइज काउन्सिलिंग असल्यामुळे आपण खूप लिमिटेड सीट्स या बॅच मध्ये घेतोय. आजपर्यंत म्हणजे मागच्या 2 वर्षामध्ये एनरोल इंजिनिअरच्या या काउन्सिलिंग बॅच मधून 5000 प्लस विद्यार्थ्यांनी त्यांच्या ड्रीम कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा या बॅच थ्रू तुमच्या ड्रीम इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकतात. स्क्रीनवरच्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. फी स्ट्रक्चर, कधी बॅच चालू होणार आहे त्याची पूर्ण डिटेल इन्क्वायरी तुम्ही करून ठेवा. याचे CET सेलने ना स्ट्रिक्ट रूल इम्प्लिमेंट केलेले. त्याच्यामध्ये CET सेलचे काय रूल्स आहे आपण बघणार आहोत. तर CET सेलने कॉलेजेसला सांगितलं की तुम्ही 1x to 3x फीज हे इन्स्टिट्यूट लेवलच्या सीटसाठी चार्ज करू शकतात. याच्यामुळे काय झालंय, जे इलिगल सीट्स जे केल्या जात होत्या त्यांना बंद झालेलं आहे. आता याच्यामध्ये नेमके कॉलेज टू कॉलेज फी स्ट्रक्चर व्हॅरी करणार आहे. आता इथे तुम्ही फी स्ट्रक्चर बघू शकता की कॉलेज हे 1 टाइम सुद्धा चार्ज करू शकतं किंवा 3 टाइम सुद्धा चार्ज करू शकतं. आता जर आपण PICTचं एक्झाम्पल बघायला झालं तर PICT कॉलेज आहे ना अराउंड 1.5x फी चार्ज करतं आणि VIT कॉलेजचं जर बघायला झालं तर
ही कॉलेज अराउंड 3x फी चार्ज करतात. आता प्रत्येक ब्रांचसाठी आहे ना वेगवेगळी फी स्ट्रक्चर आहे. व्हीआयटीने ना काही ब्रांचेससाठी 2x फी चार्ज केलेली आहे यावर्षी, येणाऱ्या वर्षात. काही ब्रांचसाठी 3x केलेली आहे आणि काही ब्रांचसाठी 1x केलेली आहे. तर नेमकी कोणत्या ब्रांचसाठी किती फी चार्ज केली त्याची जर इन्क्वायरी तुम्हाला करायची असेल, की जर कोणती ब्रांच तुम्हाला जी पाहिजे ती किती काय फीज राहणार याची इन्क्वायरी करायची असेल ना, तर स्क्रीनवरच्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकतात. पीआयसीटी कॉलेजची इन्क्वायरी करायची असेल तर स्क्रीनवरच्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. आता याचा नेमकं प्रोसेस कशी राहणार आहे, तर याची जी प्रोसेस याचे जे फॉर्म्स आहेत ते याचे ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याचे 2 प्रकार आहेत. एकतर तुम्ही सीईटी सेलच्या वेबसाईटवर सुद्धा भरू शकता ज्यावेळेस तुमची ऍडमिशन प्रोसेस चालू होईल, किंवा कॉलेजच्या वेबसाईटवर जाऊन भरू शकतात. तर आम्ही रिकमेंड करणार की तुम्ही दोघीकडे भरून ठेवा, आणि सीईटी सेलच्या वेबसाईटवरती फॉर्म भरण्यासाठी फी लागणार नाहीये, बट कॉलेजच्या वेबसाईटवर कॉलेजची फी भरायची आहे. आता एंड मोमेंटला मागच्या वर्षी काय झाले, काही कॉलेजेसने सांगितलंय की सीईटी सेलचे जे फॉर्म तुम्ही भरलेले सीईटी सेलच्या वेबसाईटवर, तर आमच्या कॉलेजच्या वेबसाईटवर सुद्धा फॉर्म भरलेले पाहिजे. तर त्यामुळं तुम्ही पहिल्यापासून ज्यावेळेस फॉर्म चालू होतील तुम्ही त्यावेळेसच फॉर्म भरून ठेवा. आता फॉर्म केव्हा चालू होतील, काय कोणत्या कॉलेजचे केव्हा चालू होतात याचे अपडेट जर पाहिजे असेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून ठेवा. सीट अलॉटमेंट याच्यानंतर तुमचं होणार आहे, राऊंड होतं, ऑफलाईन राऊंड हा कंडक्ट केला जातो. सीट तुम्हाला कन्फर्म करायची आहे फीज भरून, तर याच्यामध्ये नेमकी किती फीज भरून सीट कन्फर्म करायची आहे हे जर एन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही आमच्या काउन्सिलर सोबत एन्क्वायरी करा. याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवा की तुम्हाला स्कॉलरशिप कोणत्याच प्रकारची स्कॉलरशिप याच्यामध्ये प्रोव्हाइड केल्या जाणार नाहीये, जेणेकरून तुम्हाला म्हणजे जी ओबीसी कोटा असेल किंवा SC ST असेल किंवा SCBC SBC हे जे काही स्टुडंट EWS याच्यामधून कोणत्याच प्रकारची स्कॉलरशिप तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार नाहीये. त्याच्यामुळं तुम्हाला यामधूनच ऍडमिशन जर घ्यायचं असेल तर पूर्णपणे फीस भरावी लागणार आहे. आता ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी तुमच्या सारख्याच विद्यार्थ्यांनी चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घेतलेले प्रीमियम काउन्सिलिंग बॅच, त्यांचे रिव्ह्यूज आपण घेऊन आलोय. यश जाधव आपल्याकडे, विजेट समृद्धी, बाकीचे स्टुडंट्स आहेत. काही विद्यार्थ्यांनी कमी पर्सेंटेजला व्हीआयटी कॉलेजला सुद्धा ऍडमिशन घेतलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना 40% होते त्यांनी महाराष्ट्रातल्या टॉप 5 इंजिनिअरिंग कॉलेज मधल्या एका कॉलेजला ऍडमिशन घेतलेलं आहे. तुम्हाला सुद्धा अशा कॉलेजेसला ऍडमिशन घ्यायचं असेल तर स्क्रीनवरच्या नंबरवरती कॉल करा आणि तुम्ही एन्क्वायरी करा. ते आमचे काउन्सिलर्स तुम्हाला गाईड करतील की नेमकं कोणत्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन मिळू शकते, काय प्रोसेस आहे, काउन्सिलिंग बॅचची काय फ्लो राहणार, हे सगळं तुम्हाला गाईड केलं जाणार आहे. आता तुमचा ऑलरेडी स्कोर आलेला आहे, तुम्ही अजून सुद्धा पर्सेंटाईल जर तुमचा प्रेडिक्ट केला नसेल तर आमच्या वेबसाईटला जाऊन तुमचा पर्सेंटाईल प्रेडिक्ट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला रिझल्टच्या पहिलेच आयडिया येऊन जाईल की तुमचा पर्सेंटाईल किती येऊ शकतो. त्याच्यामध्ये दोघी अटेम्प्टचे पर्सेंटाईल प्रेडिक्ट तर आपले लाईव्ह आहे, तुम्ही दोघी अटेम्प्टचा पर्सेंटाईल प्रेडिक्ट करू शकतात. आता तुमचा पर्सेंटाईल प्रेडिक्ट केल्यानंतर आमच्या मेंटर्स सोबत एन्क्वायरी करा, काउन्सिलिंग बॅच मध्ये जॉईन करा. आणि ऑलरेडी एनरोल इंजिनिअरची एक CET टू कॅम्पसची सिरीज चालू आहे, त्याच्यामध्ये आपण सगळे कॉलेजेस कव्हर करतो जे CET थ्रू ऍडमिशन घेतात. याच्यामध्ये तुम्ही ते व्हिडिओची सिरीज बघू शकतात आणि तुम्ही काउन्सिलिंग बॅचला एनरोल करू शकतात. अशाच अपडेटसाठी आम्हाला युट्यूबला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, आणि तुम्हाला इन्स्टंट अपडेट पाहिजे असेल तर जी डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्याला तुम्ही जॉईन करा, जेणेकरून काही इन्स्टंट अपडेट तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला लगेच मिळतील. सो थँक्यू स्टुडंट.